नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल अभ्यास करू हसत खेळतमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अभ्यासाला मुलांना कसं लावायचं आहे. म्हणजे आपण एक इन्सिडेंट बघितला होता ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की मुलांवर जर संस्कार केले तर आपण हा मुलगा हुशार आहे, हा अभ्यासात कमी आहे असं नसतं. आपण त्याला घडवू शकतो. फक्त त्याला आपण कारणीभूत आहे, आपण त्याला अभ्यासाला लावायचं. एका अनुभवावरून आपण सांगितलं होतं की शिवाजी महाराज एवढे महान व्यक्ती बनले त्याला कारण होते की त्यांच्यामागे तसे अगाध संस्कार झाले होते. आपल्यालाही आपल्या मुलांना अतिशय चांगले संस्कार आणि चांगल्या अभ्यासाची सवय द्यायची. तर बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्येच अभ्यासाच्या सवयी बघितल्या होत्या. त्यामध्ये आता आपल्याला आणखीनही काही ॲड करायचं आहे. जसं की मुलांना अभ्यासाची सवय लावताना काय करायचं आहे, तर आपण त्यांना एक वाचनाची सवय लावू शकतो. आपण दररोज त्यांच्यासमोर 20 मिनिटे वाचन करायचं. पालकांनी, आई असेल, वडील असेल, मोठा भाऊ असेल, मुलगा समजा 1 ते 10 वर्षादरम्यानचा असेल, आपण बेसिक तोच म्हणजे तेच एज पकडू 1 ते 10 वर्षापर्यंत. कारण 10 वर्षानंतरची मुलं फारशी बरीचशी हुशार झालेली असतात. त्यांना त्यांचं वाचन लेखन सगळ्यापैकी समजतं कधी काय करायचं. पण 10 वर्षापर्यंतच्या मुलांचं बघू तर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यासमोर 10-20 मिनटं पुस्तक घेऊन बसायचं आहे. त्याच्या अभ्यासाचं घ्या, आपलं वाचनाचं घ्या, आध्यात्मिक घ्या, जे घेता येईल तशा प्रकारचं पुस्तक. तर वाचनाची सवय पहिल्यांदा लावायची आहे. झाला आपला एक पॉईंट. नंतर काय करायचं, एक क्यू ठरवायचं आहे. म्हणजे असा एक संकेत त्याच्यासमोर आपल्याला द्यायचा आहे. आपण काय करायचं, तुला खेळायला जायचं आहे ना, जा तू खेळायला जा, पण तू शार्प 6ला घरी यायचं. 6 म्हणजे 6ला. ते 2-3 दिवस टाईम मागे पुढे करणार, पण त्याला सांगायचं नाही तुला 6लाच घरी यावं लागेल. म्हणजे त्याच्या डोक्यात एक टायमिंगची लेवल फिक्स होते. तीच लेवल मग पुढे तो अभ्यासातही वापरतो. नाही, आपल्याला आईने बोलावलं, टाईमशीर घरी जायचं. ओके, असा एक क्यू ठेवायचा. प्रत्येक गोष्टीसाठी त्याला टाईम द्यायचा नाही. तू इतक्या वेळ टी व्ही बघ, इतक्या वेळ मोबाईल बघ. टाईमवर बिलकुल इतके वाजले, 1 तास झाला, तू मोबाईल हातातला ठेव, तू आता जास्त मोबाईल बघायचा. म्हणजे असं एक क्यूची सवय लावायची. त्यांना एक संकेत द्यायचा की नाही नाही हा टायमिंग आहे. त्याचबरोबर हॅबिट अभ्यासाची आपण लावलीच आहे. 20-20 मिनिटाचं दररोज घेऊन बसायचं त्यांच्यासमोर. 3-4 महिने प्रयोग करून बघा, मुलं बरोबर तुमच्यासोबत वाचनाला लागतील. नंतर आणखीन काय करायचं आहे, आपल्याला त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे अभ्यासासाठी की तुला हा अभ्यास करायचा आहे ना, बघ काय करायचं आहे, हे जर तू एवढं कंप्लीट केलं तर मी तुला चॉकलेट देईन किंवा मी तुला बाहेर फिरायला नेईन. थोडा मोठा मुलगा असेल तर त्याला एखादं गिफ्ट, तुला हे मिळेल हे जर तू केलं तर. त्या प्रेरणेशिवाय पर्याय नाही. त्याला आपण आमिष म्हणू शकत नाही. नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल अभ्यास करू हसत खेळतमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपल्याला मुलांना अभ्यासाला कसं लावायचं आहे. मीन्स त्यांच्यासाठी आपण एक छोटासा इन्सिडेंट बघितला होता. ती गोष्ट यासाठी होती किंवा तो इन्सिडेंट यासाठी होता की मुलांना जसं जसं आपण घडवू तसे ते घडतील. त्यामागे पूर्णतः आपण जबाबदार